ट्रेडिंगमध्ये कॅन्डलची बॉडी सगळ्यांना दिसते, पण खरा पैसा कमवतो तो वीकचे मिनिंग समजणारा ट्रेडर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वीक कधी महत्त्वाची असते आणि कधी ती पूर्णपणे इग्नोर करायची. कारण चुकीची वीक वाचली तर तुम्ही चुकीची एंट्री घ्याल, पण बरोबर वीक समजली तर तुम्ही फेक ब्रेकआउट, रिव्हर्सल आणि ट्रेंड स्ट्रेंथ 100 पैकी 90 वेळा अचूक ओळखू शकाल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या खास व्हिडिओला. कॅन्डलची वीक म्हणजे मार्केटचा सर्वात प्रामाणिक संकेत, पण तो बरोबर वाचता आला तरच. जेव्हा प्राइस एका डायरेक्शनमध्ये जोरात जातो आणि अचानक तिथून परत खेचला जातो तेव्हा कॅन्डलचा वीक तयार होतो. याचा सिंपल अर्थ म्हणजे मार्केटने तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण बायर्स किंवा सेलर्सनी त्याला जबरदस्त विरोध केला आणि प्राइस उलट दिशेने ढकलली. यालाच प्राइस रिजेक्शन ही म्हटलं जातं. पण खरी गोष्ट काय तर वीक नेहमी काम करत नाही. कधी ती खूप पॉवरफुल असते आणि कधी फक्त नॉईस. आधी आपण बघूया वीक कधी पॉवरफुल असते. प्राइस खाली गेला पण सपोर्टवर जायंट वीक तयार झाली. याचा अर्थ बायर्स इथे आधीच तयार होते, त्यांनी प्राइसला खालती जाऊ दिलंच नाही. सेलर्सला जोरदार विरोध केला आणि म्हणून इथेही मोठी वीक तयार झाली. अशा मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाउन्स येण्याची शक्यता जास्त असते. तसंच रेजिस्टन्स झोनवर प्राइस ब्रेक होण्याचा प्रयत्न करतो, पण वर वीक सोडून परत खाली येतो. याचा अर्थ इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आहेत आणि असा ब्रेकआउट फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता जास्त बनते, म्हणजे इथून ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. स्ट्रॉंग वीकचे दोन सर्वात पॉवरफुल एक्झाम्पल म्हणजे हॅमर आणि शूटिंग स्टार. हॅमर हा एक प्युअर बुलिश रिव्हर्सल सिग्नल असतो. यात प्राइस सपोर्टच्या खाली जातो. सेलर्स फुल फोर्सने मार्केट खाली ओढत असतात, पण सपोर्ट झोनवर बायर जबरदस्त रिप्लाय देतात आणि म्हणून या कॅन्डलची लोअर वीक खूप मोठी बनते आणि बॉडी छोटी बनते. याचा एक्झॅक्ट मिनिंग हाच असतो की सपोर्ट झोन बायर्सने डिफेंड केला आहे, सेलर्स निघून गेले आहेत आणि मार्केट वर जाण्याची खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे. ही वीक जितकी मोठी तितकं स्ट्रॉंग रिजेक्शन. शूटिंग स्टार मध्ये पण सेम. शूटिंग स्टार हा एक बिअरिश रिव्हर्सल सिग्नल असतो. यामध्ये रेजिस्टन्स लेवल जवळ प्राइस वरती जायचा ट्राय करतो. ब्रेकआउट सारखा सिनारिओ तयार होतो. सेलर्स आधीपासून तयार असतात, ते प्राइसला वरती टिकूच देत नाहीत आणि खाली ढकलतात, म्हणून कॅन्डलची एक मोठी अप्पर वीक तयार होते. इथेही जेवढी अप्पर वीक मोठी तेवढं रिजेक्शन स्ट्रॉंग, म्हणून रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवलवर कॅन्डलचा वीक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. याशिवाय ट्रेंड लाईनच्या व्हिडिओमध्ये आपण वीकचा अजून एक महत्त्वाचा रोल बघितला होता. मार्केट अप ट्रेंडमध्ये असो की डाऊन ट्रेंडमध्ये वीक नेहमी सांगतो की कोणती ट्रेंड लाईन ॲक्युरेट आहे. आता वीक कधी इग्नोर करायची. झोन नसताना रॅन्डम वीक तयार होणे, कुठलाही सपोर्ट नाही, रेजिस्टन्स नाही किंवा कुठलीही लेवल नाही, अशा वीक म्हणजे फक्त नॉईस असतो. यामध्ये ट्रेड घेणं खूप रिस्की असतं. दुसरं आहे रेंज बाउंडेड मार्केट किंवा साइडवेज मार्केट. साइडवेज मार्केटमध्ये वीक नेहमी बनतात कारण बायर्स आणि सेलर्स दोन्ही यामध्ये इन्व्हॉल्व असतात. बिग प्लेयर स्टॉप लॉस हिट करतात आणि म्हणून मार्केट रॅन्डम स्पाइक्स देतो. म्हणून साइडवेज मार्केटमध्ये वीकला महत्त्व 0. तिसरा आणि थोडा महत्त्वाचा भाग, लोअर टाइम फ्रेम मध्ये वीकला अवॉइड करणे. लोअर टाइम फ्रेम मध्ये कॅन्डलचे वीक रॅन्डमली बनतात, ज्यात जास्त करून फक्त नॉईस असतो आणि अशा वीक बघून ट्रेड घेणं खूप रिस्की बनू शकतं. म्हणून टाइम फ्रेम 5 मिनिट किंवा 15 मिनिट वापरा. यामध्ये बनणारा कॅन्डल आणि त्यांच्या वीक खूप ॲक्युरेट रिझल्ट देतात. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच की मार्केट कधीच रॅन्डम मूव्ह देत नाही. प्रत्येक वीक काहीतरी बोलते. कुठे बायर्स ॲक्टिव्हेट झाले, कुठे सेलर्सने दबाव टाकला, कुठे स्टॉप लॉस हिट झाला, हे सगळं आपल्याला कॅन्डलच्या वीकमधून समजून येतं. जर तुम्ही या कॅन्डलच्या वीक योग्य प्रकारे वाचू शकलात तर मार्केट तुम्हाला कधीच फसवू शकणार नाही. तर मार्केटचा अभ्यास असाच चालू ठेवा आणि आजची आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात मार्केटच्या सर्वात महत्त्वाच्या टॉपिक सोबत, म्हणजेच ऑप्शन चेन.